Hi dear students, now we will learn merits and demerits of direct and indirect taxes. Okay. First one is the economical. Direct taxes satisfy the canon of economy. Okay. The cost of collection of direct tax is low. म्हणजे डायरेक्ट टॅक्स कलेक्शन करण्याची जो कॉस्ट आहे, तिचा जो खर्च आहे तो अतिशय कमी आहे. Second one is a certain. Okay, the taxpayer is a certain as to the time and the manner of payment and the amount to be paid in case of this tax. Okay, म्हणजे टॅक्स अमाऊंट असेल, त्याच पद्धतीने टाइम असेल, the manner of payment, okay, amount to be paid in case of tax, okay, remains very clear to the taxpayer, especially about direct tax. या सगळ्या गोष्टी टॅक्स पेयर्सला क्लिअर असतात. कोणत्या प्रकारच्या टॅक्समध्ये? डायरेक्ट टॅक्समध्ये. देन इक्विटी. विथ द इन्क्रीज इन इन्कम ऑफ पीपल द रेट ऑफ इन्कम टॅक्स ऑल्सो इन्क्रीजेस. जसं व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये वाढ होते त्या पद्धतीने डायरेक्ट इन्कम टॅक्समध्ये सुद्धा काय होते? वाढ झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात इक्विटी त्या ठिकाणी मेंटेन केली जाते. देन रेड्यूस इनइक्वॅलिटी. द रिच आर टॅक्स हेवीली थ्रू द इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स, एक्सेसिव्ह प्रॉफिट टॅक्स, गिफ्ट टॅक्स ॲटसेट्रा. ओके, जी रिच कम्युनिटीमधील लोक आहेत, म्हणजे द पीपल इन रिच कम्युनिटी, टॅक्स हेवीली, त्यांच्यावरती जास्त टॅक्स त्या ठिकाणी काय केला जातो? अप्लाय केला जातो. ओके. इलास्टिक. इन टाइम्स ऑफ नीड द गव्हर्मेंट कॅन इन्क्रीज इट्स रेव्हेन्यू सिम्पली बाय रेझिंग द रेट ऑफ टॅक्सेशन. म्हणजे ज्यावेळी सरकारला रेव्हेन्यू हवा असतो त्यावेळी सरकार काय करू शकतं? गव्हर्मेंट काय करू शकतं? तर टॅक्सेशनमध्ये एक इन्क्रीजमेंट करू शकतं. गव्हर्मेंट कॅन इन्क्रीज करंट लेवल ऑफ टॅक्स इफ द गव्हर्मेंट इज इन द नीड ऑफ टू मच रेव्हेन्यू. जास्तीत जास्त महसूल सरकारला हवा असेल तर साहजिकच सरकार त्याच्यामध्ये वाढ करू शकतं टॅक्सेशनमध्ये. म्हणून त्याला इलास्टिक असं म्हटलेलं आहे. ड्युरिंग द डिप्रेशन इट कॅन रिड्यूस द रेट कन्सिडरेबली. डिप्रेशन असेल तर टॅक्सेशनचा रेट रिड्यूस केला जातो. प्रॉस्पेरिटी असेल तर त्या ठिकाणी टॅक्सेशन हेवीली केलं जातं. ठीक आहे. देन सिम्पल. डायरेक्ट टॅक्स आर सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड रादर दॅन इनडायरेक्ट टॅक्स. ओके. देन डिझायरेबल means direct tax generally do not involve opposition from the public since they are paid by those persons or firms who comes under the jurisdiction of income tax. या ठिकाणी direct tax are based on the canon of desirability. Okay, canon of desirability, or it is based on principles of desirability. Okay. At the same time, I want to teach you demerits of indirect taxes. Okay. First one is unpopular. Okay. Direct taxes pinch the taxpayers because they have to pay them directly out of their incomes or salaries. ओके. कारण प्रत्येक सिटिझन्स असेल किंवा त्या ठिकाणी एम्प्लॉईड पर्सन असेल त्याला त्याच्या इन्कममधून, त्याच्या सॅलरीमधून डिरेक्टली काय करावं लागतं आहे? डायरेक्ट टॅक्स त्या ठिकाणी पे करावा लागतो. ओके. Then inconvenient. Okay, taxpayers have to take the help of income tax experts since the various section of acts are complicated.
म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असिस्टंटची गरज आहे. टॅक्स पेअर नीड टॅक्स एक्सपर्ट पर्सन, इन्कम टॅक्स एक्सपर्ट पर्सन. म्हणजे डायरेक्ट टॅक्समध्ये म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो की डायरेक्ट टॅक्स त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी आहे, पण जरी सिम्प्लिसिटी असली तरी तो थोडाफार इनकन्व्हिनियंट आहे. म्हणजे डायरेक्ट टॅक्स somewhat inconvenient for the taxpayer because they need income tax expert before paying a income tax to the government. Okay, because so many sections of acts are complicated. So many sections of acts are complicated. वेगवेगळी सेक्शन्स जी आहेत, कायद्याची वेगवेगळी सेक्शन्स जे आहेत, ॲक्टचे वेगवेगळे सेक्शन्स जे आहेत इन्कम टॅक्समध्ये, ती फार अशी कॉम्प्लिकेटेड आहे. ओके. देन आर्बिट्ररी अँड पॉसिबिलिटी ऑफ इनजस्टिस. आर्बिट्ररी आणि काय आहे पॉसिबिलिटी ऑफ इनजस्टिस म्हणजे काय, तर मेनी टाइम्स इट इज डिफिकल्ट टू मेक द ॲक्युरेट असेसमेंट ऑफ इन्कम ऑफ ऑल क्लासेस ऑफ पीपल. म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या उत्पन्नाचं पूर्णपणे असेसमेंट करणं आणि ते सुद्धा ॲक्युरेट असेसमेंट करणं काय आहे, कठीण आहे. व्हेरी डिफिकल्ट. इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क टू मेक द असेसमेंट ऑफ इन्कम ऑफ ऑल क्लास ऑफ पीपल इन द सोसायटी. and therefore the direct tax may not put equal burden on the all classes. म्हणजे टॅक्स बर्डन जे आहे ते अगदी हाय इन्कम लेवल असणाऱ्या लोकांवरती येतच असं नाही. ठीक आहे, कारण त्या ठिकाणी प्रॉपर असेसमेंट करता येत नाही. ते ना पॉसिबिलिटी ऑफ इव्हेजन, म्हणजे बऱ्याचदा त्या ठिकाणी डायरेक्ट टॅक्सचा इव्हेज म्हणजेच त्या ठिकाणी इव्हेड टाळला जातो, चुकवला जातो. म्हणजे सच इज अ टेंडन्सी ऑफ पीपल टू इव्हेड अ टॅक्स. ठीक आहे, म्हणजे ही एक लोकांची प्रवृत्ती आहे कर टाळणं वगैरे. लास्ट नॉट इम्पोज ऑन ऑल, म्हणजे डायरेक्ट टॅक्स आर नॉट इम्पोज ऑन ऑल इन्कम ग्रुप. दॅट इज अ अल्टिमेट डिमेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेशन. म्हणजे सर्व उत्पन्न असलेल्या व्यक्तींवरती त्या ठिकाणी डायरेक्ट टॅक्स अप्लाय केला जात नाही. ओके, आय होप दॅट यू मे इझिली गेट द सिग्निफिकन्स ऑफ मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स थ्रू दिस व्हिडिओ. ओके, देन मेरिट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. Okay, number 1, convenient to pay. Now we will study merits of indirect tax. First one is a convenient to pay, second one is a wide coverage, elastic, tax evasion is difficult, helps to check the consumption of harmful goods, then powerful tool of economic policies and flexibility. First one is a convenient to pay. This indirect tax are convenient to the government since they are collected generally from the manufacturers or the importers. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स त्या ठिकाणी काय करणं, कलेक्ट करणं हे गव्हर्मेंटसाठी खूप सोपं आहे. ठीक आहे, जेव्हापासून तो इनडायरेक्ट टॅक्स त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर्स किंवा इम्पोर्टर्सकडून काय करण्यात येतो आहे, कलेक्ट करण्यात येतो आहे. Second thing is wide coverage. Indirect tax has got wide coverage because indirect tax are paid by all income groups including the low, middle and high. म्हणजे सर्व उत्पन्न गटातील व्यक्तींकडून इनडायरेक्ट टॅक्स काय केला जातो, कलेक्ट केला जातो. Then elastic. Indirect tax are elastic in nature. Means government can reduce or increase the rate of excise duties अँड कस्टमर ड्युटीज अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. म्हणजे जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने गव्हर्मेंट काय करू शकतो, तर एक्साईज ड्युटीमध्ये किंवा त्या ठिकाणी कस्टम ड्युटीजमध्ये त्या ठिकाणी चेंज करू शकतो. म्हणजेच काय तर इनडायरेक्ट टॅक्स
are remaining elastic as direct taxes are there in the nature. डायरेक्ट टॅक्सेसमध्ये जशी इलास्टिसिटी आहे त्या पद्धतीने इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये सुद्धा इलास्टिसिटी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे उत्पादन शुल्कामध्ये सरकार त्या ठिकाणी बदल करू शकतो. ठीक आहे. टॅक्स इव्हेजन इज डिफिकल्ट. इनडायरेक्ट टॅक्स आर डिफिकल्ट टू बी इव्हेड. म्हणजे कोणीही त्या ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्स सहजगत्या काय करू शकत नाही, टाळू शकत नाही. म्हणजे पीपल कांट इव्हेड इनडायरेक्ट टॅक्स as they are going to evade direct tax in the nature. Okay, if these taxes are administered properly then the chances of tax evasion are minimum. म्हणजे खूप कमी प्रमाणावरती आपण इनडायरेक्ट टॅक्स त्या ठिकाणी अवॉइड करू शकतो. helps to check the consumption of harmful goods. Indirect tax can be used to check the consumption of harmful goods like alcohol, cigarette, etc. म्हणजे cigarette, alcohol remaining harmful for the human being, and we may easily check the consumption of such type of harmful goods by getting the help of indirect taxation. Okay, then a powerful tool of economic policies. Government can implement its policies measures through the indirect taxes. म्हणजे वेगवेगळ्या धोरणं जी आहेत सरकारची त्याचं मोजमाप सरकार त्या ठिकाणी अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतं. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पॉलिसीसुद्धा त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन करू शकतं. पॉवरफुल टूल टू इकॉनॉमिक पॉलिसीज. ओके, and finally there is a last one, merits of indirect tax: flexibility. A very good advantage of indirect tax or taxes is that they are quite flexible because of their selectivity. ओके, म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस हे त्या ठिकाणी फ्लेक्झिबल असलेलं आपल्याला दिसून येतात. ओके, so these are the merits of indirect taxes. Once you revise such type of merits of indirect taxes, you may never forget, okay, those merits of indirect taxes in future. And such type of study plan may help you to flourish your existing knowledge relevant to the business economics. Then suddenly we will go ahead with demerits of indirect taxation. Okay, regressive and unjust to poor. These taxes are not imposed according to the principles of ability to pay. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते रिच आणि पुअर अशा दोन्ही कम्युनिटीमधील लोकांना त्या ठिकाणी सिमिलरली पे करावे लागत आहेत. म्हणजे ॲबिलिटी टू पे या प्रिन्सिपल्सच्या अंडर इनडायरेक्ट टॅक्सेस त्या ठिकाणी फ्रेम केलेले नाही आहेत. इनडायरेक्ट टॅक्सेस आर नॉट फ्रेम अंडर द प्रिन्सिपल्स ऑफ ॲबिलिटी टू पे. ओके, ज्यांची ॲबिलिटी टू पे आहे त्यांनाही तो पे करावा लागतो. आणि इफ द पर्सन्स आर अनेबल टू पे इनडायरेक्ट टॅक्सेस दे शुड हॅव टू पे indirect taxes as all other people as well as persons are paying such type of taxes. That's why they are unjust to the poor and less well-to-do people. म्हणजे हे त्या ठिकाणी म्हणजे जे हाय इन्कम लेवल ग्रुप कम्युनिटी जी आहे त्यांच्यासाठी हे कन्व्हिनियंट आहेत. बट indirect taxes are not convenient for the poor people as well as middle class people. Then inflationary in nature. Indirect taxes, these taxes lead to rise in
prices without reducing the purchasing power of taxpayers. ओके, म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे, indirect taxes are criticized for adding on the inflation, and in case of direct taxes the purchasing power of taxpayer is reduced. म्हणजे क्रयशक्ती जी आहे ती टॅक्सपेयर्सची खूपच कमी होते किंवा डायरेक्ट टॅक्सेशनमध्ये. बट इनडायरेक्ट टॅक्सेस, दिस टॅक्सेस लीड टू द राईज इन प्राईस विदाउट रिड्युसिंग द पर्चेसिंग पॉवर ऑफ टॅक्सपेयर्स. पण इनडायरेक्ट टॅक्सेशनमध्ये जरी वस्तूची किंमत वाढली तरी त्या ठिकाणी पर्चेसिंग पॉवर जी आहे त्याच्यावरती काही त्याचा परिणाम होत नाही. ओके, देन हाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट अँड uneconomical. Okay, the indirect tax collection is not easy. They are uneconomical since the cost of collection to the state is heavy. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेशन जे आहे किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत ते कलेक्ट करणं तेवढंसं सोपं नाही आहे, बिकॉज कलेक्शन ऑफ इनडायरेक्ट टॅक्स रिमेनिंग अनइकॉनॉमिकल सिन्स द कॉस्ट ऑफ कलेक्शन टू द स्टेट इज हेवी. म्हणजे बऱ्याचदा काही राज्यांना या ठिकाणी इनडायरेक्ट टॅक्स कलेक्शन करणं हे त्या ठिकाणी काय वाटत होतं किंवा त्याचा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी खूप हेवी असा वाटत होता. ठीक आहे, द इनडायरेक्ट टॅक्सेस आर मोस्ट एक्सपेन्सिव्ह टू मॅनेज ॲज अ कम्पेअर टू द डायरेक्ट टॅक्सेस. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस जे आहेत त्यांचे मॅनेजमेंट करणं, कलेक्शनची प्रोसेस वगैरे या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. त्याच पद्धतीने त्या दोज प्रोसेस कन्झ्युमिंग टाईम ॲज वेल ॲज कॉस्ट ऑल्सो. ओके, देन अनसर्टन revenue from indirect taxes is uncertain because it is not possible to accurately estimate the effect of such taxes on the demand for product. म्हणजे आपण रिव्हेन्यूबद्दल काही निश्चित सांगू शकत नाही. ओके, वी डोंट फोरकास्ट अबाउट अ रिव्हेन्यू कलेक्टेड बाय indirect tax in the community because it is not possible to accurately estimate the effect of such taxes on the demand for the product. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस अप्रत्यक्ष कराचा मागणीवरती थेट काय परिणाम होतं हे सांगणं कठीण असल्यामुळे त्यातून किती रेव्हेन्यू त्या ठिकाणी कलेक्ट होईल हेही सांगणं कठीण आहे. देन ॲडव्हर्स इफेक्ट ऑन प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट. Okay, this is the last demerits of indirect tax. It means the price of commodity increase with the levy of tax and the demand may fall in case of commodity has elastic demand. Okay, म्हणजे ज्यावेळी when the price of commodity increase, ज्यावेळी वस्तूची किंमत वाढते with the levy of tax, the demand may fall in case of commodity has an elastic demand. त्यावेळी साहजिकच त्या ठिकाणी मागणीमध्ये त्या ठिकाणी काय होते, घट झालेली आपल्याला दिसून येते. ओके, म्हणजे काय तर ॲडव्हर्स इफेक्ट ऑन प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट इज अ डिमेरिट ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेशन. मीन्स इनडायरेक्ट टॅक्सेस ब्रिंगिंग ॲडव्हर्स इफेक्ट on production as well as employment opportunities in an economy. Means production and employment are falling tremendously due to the adverse effect of indirect taxes on production as well as on employment. Okay.